आणि या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांची सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बरोबर जबरदस्त चकमक झाली। या चकमकीत 10 माओवादी ठार झाले आहेत। या परिसरातून मोठ्या प्रमाणात जबरदस्त असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। जवानांच्याकडून सातत्याने माओवाद्यांच्या कारवाया थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अशात सुकमा जिल्ह्यात मिळालेल्या माहितीच्या नंतर छत्तीसगड आणि गडचिरोली मधल्या जवानांनी एकत्रितपणे कारवाई केली। ही कारवाई आणि तपास मोहीम सुरू असताना सुकमा जिल्ह्यात खोल जंगलात माओवाद्यांनी अचानक सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला। सुरक्षा दलातल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 10 माओवादी ठार झालेत। या सगळ्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। 10वी-12वीच्या परीक्षेचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणार आहे। 4500 केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील। कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्ड प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। दोन समाजात तेढ निर्माण होणारी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात करण्यात आली। त्यामुळे जळगावच्या धरणगाव आणि एरंडोलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। माळी समाज बांधवांनी मूक मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिलं। उल्हासनगरमध्ये मामानंच 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। 18 नोव्हेंबरपासून ही चिमुकली बेपत्ता होती। मावळ तालुक्यामध्ये निवडणूक काळात शेतीच्या कामासाठी शेतमजूर मिळत नव्हते। त्यामुळे शेतीची कामं रखडल्याने शेतकरी चिंतेत होते। पण आता मतदान झाल्यानंतर शेतमजूर मिळू लागल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतलाय। 1 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या अडचणी वाढलेत। कारण खाडे यांच्याकडे 2 कोटी 7 लाख रुपयांची रोकड सापडली। याबद्दल खाडे यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावातील माजी मंत्री सुरेश जैन यांनी त्यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 81 किलोचा केक कापला। पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी हा केक खास सुरेशदादा जैन यांच्यासाठी आणला होता। आळंदीच्या कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याची वारकऱ्यांना ओढ लागली आहे। राज्याच्या विविध भागातून दिंड्या आळंदीकडे निघाल्या आहेत। नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडले होते। आता या कारवाईचा तपास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांच्याकडे सुपूर्द केला आहे। दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बेदाणा सौदे बंद ठेवले जातात। मुदत संपली तरी अद्यापही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे शून्य पेमेंट पूर्ण केलेलं नाही। शून्य पेमेंटसाठी आणखी 4 दिवस बेदाणा सौदे बंद ठेवले जाणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्यासाठी 2 दिवसांसाठी लालपरीनं सेवा दिल्यानंतर आता पुन्हा आजपासून लालपरी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर कार वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कंटेनरमधल्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील चांडोह इथे विद्युत वाहक तारांच्या मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यात 3 एकरवरचा ऊस जळून खाक झाला। यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना साई दर्शन आणि आरती पासचं पेमेंट डिजिटल पद्धतीने आता करता येणार आहे। साई संस्थांच्या नवीन दर्शन रांगेत UPI पेमेंटची सुविधा करण्यात आली आहे। वाशीमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण झाली आहे। बाजार समितीत आवक घटली आणि सोयाबीन केवळ 4100 ते 4250 पर्यंत दर मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरात राबवण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन दाब सहन न झाल्यानं चाचणीच्या दरम्यानच फुटली। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं।